नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आमच्या गावामध्ये सुवर्णप्राशनचा ड्रॉप देणार आहेत. तर हा त्यांनी ग्रामपंचायतमध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तिथे ते 3 महिन्यापासून ते 16 वर्षापर्यंतच्या बालकांना सुवर्णप्राशनचे 2-2 थेंब देणार आहेत. सोबतच जे छोटे बालक आहेत म्हणजे 2 वर्षापर्यंतचे त्यांना सुवर्णप्राशनची एक बॉटल देणार आहेत आणि जे 2 वर्षांच्या पुढे 16 वर्षापर्यंत आहे त्यांना कॅल्शियमची बॉटल ते देणार आहेत. तर मी देखील त्या कार्यक्रमात जाण्यासाठी निघालेली आहे. आमच्या आजूबाजूच्या सर्व मुलांना घेऊन आम्ही सर्व बायका असं गेलोत ग्रामपंचायतमध्ये. तर तिथं गेल्यानंतर तिथं ते जे सर मॅडम होते त्यांनी सर्व बालकांना 2-2 ड्रॉप असे जे सुवर्णप्राशन होतं ते 2-2 थेंब असं सर्व बालकांना दिलेलं आहे. सोबतच सुवर्णप्राशन काय असतं, सुवर्णप्राशन आपण कशासाठी करतो आणि सुवर्णप्राशन आपण बालकांना का केलं पाहिजे, याचे फायदे काय असतात हे देखील त्यांनी सर्व ज्या महिला मंडळी होतात त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. एकूणच सुवर्णप्राशन आपण बालकांच्या बौद्धिक विकासासाठी सोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण हे सुवर्णप्राशन केले पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. आधी बालकांना मधामध्ये किंवा सैदामध्ये जे सोनं आहे ते उगवून साठवत होते, पण आता जसं जसं डेव्हलपमेंट होत आहे तसं हे सुवर्णप्राशनचं महत्त्व वाढत चाललेलं आहे आणि त्याच्याबद्दलचे वेगवेगळे कॅम्प वगैरे आता याचे आयोजन सरकार करत आहे. शशीला मी आधीपासूनच सोनं मधामध्ये उगवून साठवत होती. सोबतच हे जे कॅम्प वगैरे होतात त्यामध्ये सुद्धा मी तिला सुवर्णप्राशनचे ड्रॉप दिलेले आहे. याआधी सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, आम्ही तिला सुवर्णप्राशनसाठी नेलं होतं आणि आज गावामध्ये सुद्धा हा कॅम्प आला तर तिथे सुद्धा मी तिला आणलेलं आहे आणि तिला सुवर्णप्राशनचा ड्रॉप दिला. सोबतच शशीसाठी त्यांनी सुवर्णप्राशनची बॉटल दिली आणि जे 2 वर्षाच्या पुढील बालक होते त्यांना त्यांनी कॅल्सिटोन म्हणून कॅल्शियमची बॉटल दिलेली आहे. कॅम्पमधून आम्ही ड्रॉप वगैरे घेतला आणि घरी आलो. घरी आल्यानंतर शची झोपी गेली आणि मी आलेली दुकानामध्ये. मी थोडा वेळ दुकानात बसली. तोपर्यंत शशीला जाग वगैरे आली आणि तिच्यासाठी छान असं शेजारील ताई आहे आमच्या, त्या ताईच्या मुलीने छान असं पातळ शिवलेलं आहे. तर ती पातळ घालून ती इकडे तिकडे मिरत आहे. तर दुकानामध्ये सुद्धा आली आणि दाखवत आहे मला की हे बघा मी कसं पातळ घातलेलं आहे छान, आणि रंगसुद्धा खूप सुरेख आहे त्या पातळचा, तिच्यावर खूपच शोभून दिसत आहे आणि शशीला अशा गोष्टी खूपच आवडतात. तर खूपच मटकत आहे बाई. आम्हाला माहितीसुद्धा नव्हतं की तिच्यासाठी पातळ वगैरे शिवलेलं आहे. राणी या डायरेक्ट घेऊनच आली घरी आणि सरप्राईजच मिळाला आम्हाला. थँक्यू सो मच राणी फॉर अ ब्युटिफुल गिफ्ट. मी कामात असल्या कारणाने मी जास्त काही शशी सोबत बोलली नाही. तर शशी लवकरच घरी आली आणि घरी आली तो पातळ वगैरे काढलं आणि बाईचं आता चालू आहे कापूस फेकणं. इकडे तिकडे कापूस फेकायचं कामं करत आहे. तर पप्पा कापूस आवरत होते आणि बाई इथलं इथं करणं सुरू होतं. पूर्ण घरामध्ये कापूस घेऊन भांडे वगैरे घेऊन फिरत होती इकडे तिकडे. पप्पांचा कापूस वगैरे आवरून झाला आणि आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केले. माझं सुद्धा दुकानाचं काम झालं. मी दुकान वगैरे लावून घरी आली. जेवण झाले. जेवण झाल्यानंतर आता आम्ही झोपूस तोवर शुभमचा एक फ्रेंड आला आणि त्याने केक पाठवलेला आहे. केक पाठवण्याचं कारण हे की आज आमचा लग्नाचा वाढदिवस आहे. तर एकूण आज आमच्या लग्नाला 4 वर्ष झाले. 4 वर्ष आमचं लग्न कंप्लीट झालेलं आहे. पण शशीचे बाबाच घरी नव्हते आणि आम्ही दरवर्षीसुद्धा आम्ही ॲनिव्हर्सरी वगैरे सेलिब्रेशन करतच नाहीत. आज शुभम आहे म्हणूनच आम्ही ॲनिव्हर्सरी वगैरे सेलिब्रेशन करतो, म्हणजे केक तरी कापला जात असतो. आमचं जेव्हा पहिली ॲनिव्हर्सरी होती तेव्हासुद्धा त्यानेच केक वगैरे गिफ्ट वगैरे पाठवलं होतं आणि आला होता त्यानेच गिफ्ट दिलं, केक दिला आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली होती आमची. आणि आज देखील तेच झालं. आज देखील शशीचे बाबा घरी नाही आहेत, शेतावरती गेलेले आहेत. तिथं टरबूज वगैरे पेरले आहे, तिथं ते काम होतं तर ते तिथंच होते. तर ते अजूनसुद्धा घरी आलेले नाही आहेत. रात्रीचे 9 साडेनऊ वाजलेले आहेत पण अजूनसुद्धा ते आले नाहीत. आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचं आमच्यासुद्धा डोक्यात नव्हतंच काही आणि शुभम घरीसुद्धा नव्हता, त्यामुळे असं काही होईल असं माहितीच नव्हतं. आम्ही सर्व थोडं वगैरे टाकून झोपण्याच्या तयारीत होतो. तर शशीला पण मी झोपवत होती तेवढ्यात त्याच्या फ्रेंडने आवाज दिला आणि तो केक घेऊन आलेला आहे की बाबा हा शुभमने पाठवला केक दिलेला आहे ताई. तर आता केक घेतला आणि शशीला तर बस उड्याच मारायला लागली केक बघून. हॅपी बर्थडे केक कट कट करत करत उड्या मारत आहे. एवढी खुशी झालेली तिला ते केक बघून की भयानक. काय पाहिजे बाबू? ना केक हॅपी बर्थडे. काय ओ बाई थांब ना दिसला त्याच्यात मी दिसला. कोण दिला?
मामा मामा दिला ना. बस ना आधीच तर काढला बापू. थांबतो जरा. शेवटी मी शचीच्या बाबांना फोन केला आणि लवकर त्यांना घरी बोलवलं. ते रस्त्यानेच होते, आलोच म्हणत 5 मिनिटात पोहोचतं घरी. पण आम्हाला तेवढीसुद्धा धीर नव्हती. ते लवकर आले घरी. त्यांनी हातपाय धुतले. तेवढ्या वेळात आमचा केक कट करतो असं सुरू होतं. ते घाई गडबडीतच हातपाय धुतले आणि आम्ही आता केक कटिंगसाठी आतुरतेने वाट बघत आहेत की केव्हा बाबा येतील आणि केव्हा आम्ही केक कट करू. खरंच म्हणतात ना की मुलं झालं की आपण आपलं जगणं विसरून जातो आणि मुलांच्याच खुशीमध्ये आपण खुश होतात. तर तसंच माझ्यासोबतसुद्धा झालेलं आहे. असं वाटतच नाही की आमची ॲनिव्हर्सरी आहे. असं वाटत आहे की शचीचाच बड्डे आणि आम्ही बड्डेचेच केक कट करणार आहोत. शचीची खुशी बघून आम्हाला एवढा आनंद झाला की आम्ही सर्व गोष्टी विसरून गेलो आणि ह्याच खुशीत चालू आहे की कधी आता आम्ही शचीचा बड्डे येईल आणि आम्ही तिच्यासाठी परत केक बोलवू आणि तिचा बड्डे चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करू. सध्या तरी आमच्या बड्डेमध्येच म्हणजेच ॲनिव्हर्सरीमध्येच बड्डे वगैरे सर्व सुरू आहे. तर आता फायनली शचीचे बाबा आलेत. त्यांनी फ्रेश वगैरे झालेत आणि आता तयारी झालेली आहे पूर्णपणे केक कटिंग करायची. तर शचीसुद्धा आता पूर्ण प्रकारे आसनावर विराजमान झाल्यासारखी झालेली आहे. आणि हे बघा केक वगैरे ठेवला तर तेवढीसुद्धा तिला धीर नव्हती. पटकन ठेवा असं चालू होतं. मस्त छान अशी छोटीशी तिची चेअर आली. चेअरवरती बसलेली आहे आणि आता आम्ही केक कट करणार आहोत. तर सर्व मंडळी म्हणजे कारण गावाकडे सर्व लवकर झोपतात तर आजवरचे सर्व झोपून गेले होते. त्यामुळे घरचे पण कोणी आले नाही म्हणजे आई वगैरे सुद्धा त्यांना काही बोलवण्यात आलं नाही. गणेश वगैरे जागी होता, त्याला फोन केला तर तो आला वेळेवरती. मग मम्मीने आम्हाला ऑप्शन वगैरे केलं, मला शचीच्या बाबांना शचीला. आणि आम्ही आता केक कट करत आहोत. मी शचीचे बाबा आम्ही तिघांनी मिळून केक कट केला. आम्ही सर्वांनी एकमेकांना केक भरवला. त्यानंतर मम्मी पप्पांनी देखील आम्हाला म्हणजे मला शचीच्या बाबाला शचीला आम्हाला केक भरवला. आम्ही सर्वांनी अशा प्रकारे सिम्पल्सचं आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं. खरं शुभमचं खूप सारे धन्यवाद. आज त्याच्यामुळेच माझं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन होत आहे. खरं शुभम थँक्यू सो मच. आणि केकसुद्धा खूप छान होता. केकसाठी सुद्धा थँक्यू. आणि शचीला तर भयंकर आवडला. आणि बड्डेलासुद्धा मला माहिती की बड्डेलासुद्धा केक तूच आणशील, असं सुद्धा आमच्या प्रत्येकाच्या बड्डेला केक तूच आणत असतो. आणि शचीकडून सुद्धा थँक्यू सो मच मामा. कारण शचीला तर हेच वाटत आहे की आपला बड्डे आहे, आपल्या बड्डेसाठीच मामाने केक पाठवलेला आहे. तर चला ऑल थँक्स फॉर शुभम. आणि आता आम्ही असं आमचं जे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आहे ते कंप्लीट केलं. त्यानंतर आम्ही सर्वांनी केक वगैरे खाल्ला. त्यानंतर गणेशसुद्धा आला. गणेशनेसुद्धा आम्हाला सर्वांना विश केलं दोघांना. आणि त्यानेसुद्धा केक वगैरे खाल्ला आणि आम्ही सर्वांच्या आता गप्पा गोष्टी चालू. शचीला केक एवढा आवडला की ते केक जवळून दूर होतच नव्हती. फक्त केक आणि ती असंच चालू होतं. तर तिने खूप सारा केकचा आनंद घेतला. असं वाटत होतं की आता इकडे तिकडे तिचं मन गेलं की आपण हा केक उचलून ठेवू. तसं करायला गेले की वापस ते केक जवळ यायची. नाही माझा केक पाहिजे असं तिचं चालू होतं. आणि सर्वांना केक जसं सर्वजण केक खात होते मला पण पाहिजे असं चालूच होतं. तर आज तिने भरपूर केक खाल्लेला आहे. फर्स्ट टाईमच तिने एवढा केक खाल्ला, कारण मागच्या बड्डेला तिला एवढं काही कळतच नव्हतं. आणि त्यानंतर आमचे असे बड्डे झाले वगैरे तेव्हा पण तिला एवढं कळत नव्हतं. पण हा फर्स्ट टाईमच तिने एवढा केकसाठी तांडव केला की नाही मला केकच पाहिजे म्हणून. आणि केक म्हणजे हॅपी बड्डेच असते हे सुद्धा तिला फर्स्ट टाईमच कळलं. बाबाजीचा आहे का ते? बाबाजीचा आहे. केक कटिंग झाली, केक खाऊन वगैरे सुद्धा झाला. आता शचीचे बाबा जेवण करत आहेत कारण ते सर्वात उशिरा आले. त्यांचं जेवण वगैरे बाकी होतं तर आता ते करत आहेत जेवण. काय झाला? ठेवून द्या. नाही का? हॅपी बर्थडे करा. थांबा. कोणाचा आहे बाळा? तुझं आहे का? कसं आहे? गोड.
बस बाळा आता चिंदू का हा? दीदी मागू दीदीला आहे का? चला तर मंडळी, आजच्या दिवशी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं. शचीला छान असं पातळ गिफ्ट मिळालं. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.